5 जुलैला ठाकरे बंधू हिंदी विरोधात मैदानात उतरणार आहेत। सरकारने पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान हा निर्णय सरकारने मागे घ्यावा असा इशारा ठाकरेंची शिवसेना आणि मनसेने दिलाय। मात्र दुसरीकडे सरकार पहिलीपासून हिंदी शिकवण्यावर ठाम आहे। त्यामुळे ठाकरे बंधूंनी मोर्चाची हाक दिली। मात्र हा मोर्चा होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं विधान अजित पवारांनी केलंय। पाहूया। मोर्चाची वेळच येऊ नये असे आमचा प्रयत्न आहे। ह्या मोर्चामुळे हिंदी सक्ती सरकार रद्द करणार असेल तर आम्ही त्याचे स्वागत करू। कोण दोन लोक एकत्र येतात याच्यापेक्षा मराठी माणूस या हिंदी सक्ती विरोधात एकवटलाय हे जास्त महत्त्वाचं आहे। त्यांनी काँग्रेसच्या पदरामध्ये बसून काम केलं ते आज महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून मराठीचा मुद्दा पुढे घेऊन येत आहे। सक्ती केल्यामुळे हे जनमानसामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे। ठाकरे बंधूंनी हिंदी विरोधात एल्गार पुकारला असून 5 जुलैला मुंबईत मोर्चाची हाक देण्यात आली आहे। या मोर्चासाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडनं जय्यत तयारी केली जाते। मात्र दुसरीकडे मोर्चाची वेळच येऊ देणार नसल्याचं विधान अजित पवारांनी केलंय। तर मोर्चामुळे हिंदीचा निर्णय मागे घेत असतील तर त्यांचं स्वागत करू असा पलटवार संजय राऊतांनी केलाय। त्या संदर्भामध्ये आम्ही स्वतः मोर्चाची वेळच येऊ नये असे आमचा प्रयत्न आहे। ह्या मोर्चामुळे हिंदी सक्ती सरकार रद्द करणार असेल तर आम्ही त्याचे स्वागत करू। ही महाराष्ट्राची भूमिका आहे। 11.5 कोटी मराठी जनतेनं एका आवाजात सांगितलेलं आहे आम्हाला ही सक्ती मान्य नाही। आणि ही लोकभावना मराठी जनतेची हे सरकार स्वीकारणार असेल आणि त्याच्यावरती काही निर्णय घेणार असेल तर नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत करू। शेवटी लोकभावनेपुढे सरकारला झुकावं लागतं। हिंदी विरोधातल्या मोर्चासाठी राज्यातील साहित्यिक, लेखक, पत्रकार, अभिनेत्यांना निमंत्रण देण्यात आलं। जोपर्यंत सरकार खडबडून जागं होत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा इशारा मनसे नेते संदीप देशपांडेंनी दिलाय। तर आगामी पालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ठाकरेंची ही खेळी असल्याचा आरोप रवी राणांनी केलाय। ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं वातावरण तयार झालंय, मराठी माणूस ज्या पद्धतीने संताप व्यक्त करतोय, सरकारला उशिरा का होईना थोडी थोडी जाग यायला लागली असं दिसतंय। पण जोपर्यंत सरकार खडबडून झोपेतनं जागा होत नाही तोपर्यंत आमचा त्यांच्यावर विश्वास नाही। याचा वेगळा अर्थ असाही काढला जातो की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येत आहेत, एक मोठी ताकद महाराष्ट्राला दिसेल। त्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं कोण दोन लोक एकत्र येतात याच्यापेक्षा मराठी माणूस आज संपूर्ण महाराष्ट्रात या हिंदी सक्ती विरोधात एकवटलाय हे जास्त महत्त्वाचं आहे। मला असं वाटतं की मराठी माणसाविषयी जे आता प्रेम येत आहे, आता जो प्रेमाचा उदो उदो पाऊस पडत आहे, मराठी प्रत्येक माणूस सक्षम आहे, आपल्या न्यायासाठी सक्षम आहे, हक्कासाठी सक्षम आहे। पण कुठेतरी राजकीय खेळी मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंना वाटते की आमचा झेंडा फडकला पाहिजे म्हणून पुन्हा जे काँग्रेस सोबत गेले भाजपला सोडून, ज्यांनी बाळासाहेबांच्या सगळे विचार बाजूला ठेवून काँग्रेसच्या पदरामध्ये बसून काम केलं ते आज महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून मराठीचा मुद्दा पुढे घेऊन येत आहे। याआधीही सरकारनं अनेक आश्वासनं दिली होती मात्र ती पूर्ण केली नसल्याचा आरोप नितीन सरदेसाईंनी केलाय। त्यामुळे हिंदीचा निर्णय जेव्हा मागे घेतील तेव्हा बघू। मात्र सध्या तरी मोर्चाची तयारी सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। आनंद आहे ना, त्यांचं अभिनंदन करावं त्यांनी। आम्हाला काय हौस नाहीये की अशा कुठल्या गोष्टी। त्यांनी जी सक्ती केली ते सक्ती केल्यामुळे हे जनमानसामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे। आणि जर शासनाला योग्य वेळी जर चांगला सुचलं काहीतरी आणि त्यांनी जर ही सक्ती अगोदरच मागे घेतली तर त्याच नक्की आनंद आहे, स्वागत आहे। पण कुठल्याही परिस्थितीमध्ये ते कसं आहे की अशा पद्धतीने बोललं जातं आणि प्रत्यक्षामध्ये मात्र तशा पद्धतीने केलं जात नाही। हा आतापर्यंतचा अनुभव आहे। म्हणजे ही हिंदी सक्ती रद्द होईल अशा पद्धतीची चर्चा किंवा तशा पद्धतीची वक्तव्य ही सरकारातल्या अनेकांकडून वेळोवेळी केली गेली, पण प्रत्यक्षामध्ये मात्र शासन निर्णय हा तशा पद्धतीचा कुठलाच आलेला नाही आहे। मला तीच अपेक्षा आहे की एकंदर जनमानसांचा जो रेटा आहे आणि त्याची जी काही पब्लिक क्राय निर्माण झालेला आहे आता ह्या सगळ्या हे जे काही 2 महिने चालू आहे त्यातून जो पब्लिक क्राय निर्माण झालेला आहे तो मला वाटतं तो सरकार दरबारी त्यांच्या कानावर पोचतोय। आणि मलाही तोच फील येतोय की अधिवेशनामध्ये म्हणजे सोमवारपासून जे अधिवेशन चालू होईल आणि त्यात सुद्धा हा विषय खूप गदारोळाने समोर येईल। तर मला वाटतं की हे मोर्चा होऊ नये हाच प्रयत्न करतील आणि जो काही हिंदी सक्तीचा निर्णय आहे तो मागे घेतील असा एक फील आहे। एकीकडे पहिलीपासून हिंदी शिकवण्यावर सरकार ठाम आहे मात्र दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याला विरोध केलाय।
तिसऱ्या भाषेचा पर्याय हा 5वी पासून असावा अशी रोखठोक भूमिका अजित पवारांनी मांडली आहे. सगळे मराठी भाषेची ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये त्यांची मातृभाषा आहे ती तर पहिलीपासून आलीच पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाही. आणि आम्ही म्हणालो की 5वी पासून त्या भाषेचा विचार त्या बाबतीमध्ये करावा. मराठी आपली मातृभाषा लिहिता वाचता बोलता आलीच पाहिजे ना. त्यामुळे मराठी भाषा हीच आपली सक्तीची आहे, त्याच्यामध्ये दुसरं कुठला प्रश्न नाही. आणि 5वी पासून मग अजून कुठली भाषा आहे तर ते लोकांनी ठरवावं. त्याच्याला आमची चर्चा होईल ना, कॅबिनेट आमची असते, आम्ही त्याच्यामध्ये चर्चा करू. पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. ठाकरे बंधूंनी मोर्चाची घोषणा केली आणि त्यानंतर आता अनेक राजकीय पक्षांनी त्यांना साथ दिली आहे. त्यामुळे पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय राज्य सरकार मागे घेणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.